आपण सध्या पाहतो की टेन्शन खूप वाढलेलं दिसत आहे. अगदी लहान मुलगा पण म्हणतो की मला खूप टेन्शन आलेलं आहे. तर त्याच्यासाठी काय काय गोष्टी आपल्याला टेन्शन फ्री करू शकतील किंवा आपल्याला स्ट्रेस मॅनेज करू शकतील, अशा गोष्टींवर आपण या व्हिडिओमध्ये थोडा विचार करणार आहोत. तर त्यातला एक पार्ट आपण आता करणार आहोत. नमस्कार, मी मिसेस ज्योती लांडगे, डायरेक्टर जन शिक्षण संस्थान MVP एक युनिट आहे. तर डावी बाजू जी आहे म्हणजे डावा मेंदू आपण जो म्हणतो त्याला तो ॲनालिटिकल आहे, लॉजिकल आहे. म्हणजे मॅथेमॅटिक्स जे आहे, तुम्हाला गणितं सोडवण्यासाठीची लागणारी जी स्मरणशक्ती आहे ती सगळी डाव्या बाजूला आहे. आणि उजव्या बाजूला काय काय आहे तर इमॅजिनेशन आहे, क्रिएटिव्हिटी आहे, नाही का, तुमचं नाविन्यपूर्ण गोष्टी करायच्या आहेत त्याच्यासाठी आहे, कलात्मक गोष्टी आहेत, संगीत आहे. ह्या सगळ्यांसाठी उजवा भाग जो आहे तो वापरला जातो. आता डावा मेंदू आणि उजवा मेंदू वापरणारे लोक आहेत असं म्हणतात, ज्याला म्हणतो आपण लेफ्ट ब्रेन थिंकर आणि राईट ब्रेन थिंकर. तर लेफ्ट ब्रेन थिंकर जे आहेत म्हणजे डावा मेंदू जास्त वापरणारे लोक जे आहेत ते रिसर्चमध्ये असतात. ते शक्यतो बौद्धिक गोष्टी ज्या आहेत, म्हणजे लेक्चरर असतील किंवा डॉक्टरेट होतात, ते रिसर्च करतात, नंतर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मोठे मोठे CEO असतात, नंतर ते डायरेक्टर्स असतात, अशा टाईपचे ते लॉजिकल थिंकिंगवाले लोक असतात. त्याच्या थोडंसं वेगळे म्हणजे ज्याला आपण राईट ब्रेन थिंकर म्हणतो, ते काय करतात की ते संगीत क्षेत्रात मध्ये जास्त इंटरेस्टेड असतात. मग कदाचित असं होतं की म्युझिकवाले जे आहेत किंवा संगीतातले आहेत ते त्या लोकांना जास्त गणित येत नाही. असे सुद्धा तुम्हाला काही उदाहरणं सापडतील. तर ह्या दोन्ही गोष्टींचा मेळ जर आपण केला की जसं आपल्याला टेन्शन काय येत आहे तर ते आता आपण पुढे बोलणार आहोत. तर शरीराची वैशिष्ट्य असं आहे किंवा मेंदूचं वैशिष्ट्य असं आहे की हा लेफ्ट ब्रेन जो आहे त्याच्या सगळ्या ज्या व्हेन्स आहेत किंवा त्याचं जे कंट्रोल आहे ते आपल्या राईट साईडला आहे, म्हणजे विरुद्ध आहे. असं जसं की उजवी बाजू आहे, उजवा मेंदू आहे, उजवा मेंदू हा सगळा डाव्या बाजूला कंट्रोल करतो आहे आणि डावा मेंदू जो आहे हा सगळा उजव्या बाजूला शरीराच्या कंट्रोल करतो आहे. अशा टाईपची संरचना शरीरामध्ये असते, मेंदूमध्ये असते. म्हणून काय होतं की आता एक साधं एक्झाम्पल जर आपण घेतलं की पूर्वी बघा असे टेप रेकॉर्डर होते की 2 कॅसेट्स असायच्या किंवा त्या कॅसेटमध्ये एक रोल फिरत असायचा, म्हणजे इकडची कमी व्हायची आणि इकडचा तो रोल भरत जायचा. जेव्हा तुम्ही गाणं ऐकत असाल किंवा काही स्पीच ऐकत असाल किंवा काहीही त्या कॅसेटवरचा ऐकत असाल तर त्यातला तो रोल जो असायचा फिल्मचा, तो बारीक रोल असा फिरत असायचा, म्हणजे एका ठिकाणी रेकॉर्डिंग होत राहायचं आणि तो रेकॉर्ड होत राहायचं. तसंच मेंदूची ही रचना आहे की याच्यामध्ये रेकॉर्डिंग होतं. जसं हात हलवला तरी रेकॉर्डिंग होणार, ज्या काही आपण ॲक्टिव्हिटी करत असतो, जे काही मुवमेंट करतो, ज्या हालचाली करतो, त्या सगळ्या ह्या मेंदूच्या ह्या भागामध्ये स्टोअर केल्या जातात. म्हणून जर समजा तुमचा लेफ्ट ब्रेन आहे, लेफ्ट ब्रेनमध्ये काय आपण राईट साईडनी जास्त करतो ना, आपण उजव्या हाताने लिहितो, उजव्या हाताने उजव्या गोष्टी खूप आपण जास्त वापरतो, त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या तुमच्या डाव्या मेंदूमध्ये भरल्या जातात. आणि ज्या डाव्या हाताने तुम्ही गोष्टी करतात किंवा डाव्या बाजूने ज्या गोष्टी करतात त्या उजव्या मेंदूमध्ये. मग जर तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत जर विचार केला तर जास्तीत जास्त गोष्टी आपण राईट हँडनी करतो. काही लोक आहेत की जे लेफ्टी आहेत, आपण म्हणतो ते थोडे ऑप्शनल ठेवूया आपण, पण जे राईट हँडनी करतायत किंवा उजव्या हाताने सगळ्या गोष्टी करतायत त्यांचा जर विचार केला तुम्ही तर खूप गोष्टी ते सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत ह्या उजव्या हाताने किंवा उजवा पाय जास्त वापरला जातो. तर त्यावेळेला डाव्या मेंदूमध्ये ते रेकॉर्डिंग जास्त होतं आणि म्हणून काय होतं की इम्बॅलन्स होतो. जर समजा तुम्ही खूप जास्त अभ्यास करतायत किंवा खूप फक्त गणितं सोडवत आहेत किंवा खूप जास्त तुम्ही शैक्षणिक अभ्यास करत आहात किंवा खूप जास्त तुम्ही ॲनालिसिस करत आहात, स्टॅटिस्टिक्समध्ये काम करत आहात, तर अशा वेळेला बघा काही वेळेला आपल्याला स्टक झाल्यासारखं होतं किंवा बधिरता आल्यासारखी वाटतं किंवा खूप डोकं दुखायला लागतं. त्याचं कारणच हे की आपण राईट ब्रेनचा वापर जास्त केलेला नाहीये. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे आपण, तर छंद जोपासायला पाहिजे.
छंद कुठले कुठले असू शकतात, तर सगळ्या कलेचे जेवढे आपले टाईप आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत कलेचे, ते कलेचे प्रकार जर आपण समजा आत्मसात केले आणि त्यातल्या थोड्या काही गोष्टी केल्या आपण, किंवा तुम्ही गाणं गुणगुणू शकतात. गाणं जेव्हा आपण म्हणायला लागतो त्यावेळेला लेफ्ट ब्रेन जो आहे तो शांत बसलेला असतो, शांतता असते त्याच्याकडे, आणि राईट ब्रेनचं काम सुरू असतं. म्हणजे ह्या मेंदूला, ह्या मेंदूच्या भागाला आपल्याला रेस्ट देता येते, आपल्याला विश्रांती देता येते, आणि दुसरा मेंदूचा भाग आपल्याला वापरता येतो, जेणेकरून या विश्रांतीमुळे आपल्याला बरं वाटतं. हे एक आहे. नंतर आपल्याला जर सवयच करायची असेल की राईट ब्रेन पण आपण वापरला पाहिजे, तर अजून छोटीशी एक गोष्ट आहे की बऱ्याचशा गोष्टी अगदी जाणीवपूर्वक आपण डाव्या हाताने जर केल्या, की समजा तुम्हाला अगदीच सकाळी उठले, ब्रश घ्यायचा असेल तर ब्रश नेहमी तुम्ही उजव्या हाताने करतात, तो जर तुम्ही उद्यापासून नुसता ब्रश घेताना डाव्या हाताने घेतलात, थोडंसं तुम्ही डाव्या हाताने केलं, किंवा मोबाईल उचलताना तुम्ही डाव्या हाताने उचलला आणि नंतर मग उजव्या हातात घेतला, तरी सुद्धा ते रेकॉर्डिंग जे आहे ते रेकॉर्डिंग मेंदूमध्ये होत असतं. तर अशा प्रकारे जर तुम्ही लेफ्ट आणि राईट ब्रेन हे दोन्ही वापरले तर तुमचा, त्याला म्हणतात मेंदूचा समतोल विकास. हा समतोल विकास म्हणजे काय, की हे दोन्ही बाजू ज्या आहेत त्या सारख्या वापरल्या, अशा कोणाचाच झालेला नाहीये, पण आपल्याला तो जो शब्द आहे तो लहानपणापासून शिकवला गेलेला आहे की मेंदूचा समतोल विकास झाला पाहिजे. तो याच्यासाठी की ते टेन्शन येऊ नये, स्ट्रेस येऊ नये, किंवा खूप बधिरता येऊ नये, किंवा खूप स्टक होऊन जातो माणूस, काही सुचत नाहीये मला आता, अशी जेव्हा कंडिशन येते त्यावेळेला आपण, आणि म्हणून आपल्याकडे अशा गोष्टी आहेत की सण आहेत, वार आहेत वेगवेगळे, किंवा वेगवेगळ्या छंदाच्या गोष्टी आहेत, पर्यटनाला जातात तुम्ही, काही क्रिएटिव्हिटी करतात तुम्ही, काही वस्तू बनवतात हाताने, छंद आहेत तुमचे, तर त्या गोष्टी केल्यामुळे काय होतं की तुमचा राईट ब्रेन जो आहे तो ॲक्टिव्हेट होतो, म्हणजे त्याला चालना मिळते तुमच्या उजव्या मेंदूला, आणि उजव्या मेंदूला जितकी चालना जास्त मिळते तितकी तुमची क्रिएटिव्हिटी वाढते आणि तुम्हाला फ्रेश वाटायला लागतं. तुम्हाला जो गेलेला मूड आहे तो एकदम फ्रेश वाटायला लागतं तुम्हाला, आणि प्रत्येक कामामध्ये तुमचं मन रमत जातं, आणि असं करून तुम्ही तुमचं स्वतःचं टेन्शन सुद्धा कमी करू शकतात. तर हे करून पहा, कसं वाटतं बघा, आणि नक्की आम्हाला कॉमेंटमध्ये कळवा की तुम्ही कुठल्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला काय काय परिणाम त्याच्या दिसायला लागलेले आहेत. हां, तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंट करा, त्याला सप्रेम मराठीला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, आणि कॉमेंटमध्ये मात्र आम्हाला जरूर सांगा की यातलं काही तुम्ही केलं की त्याचा परिणाम काय होतो, त्याच्यावर आपण चर्चा करू.